येते ते अर्थातच प्रमाणपत्रांसंदर्भातली, कारण एक मोठं आंदोलन पार पडलेलं होतं मनोज जरांगेंचं, ज्याच्यानंतर सरकारने वेगाने पावलं टाकली आणि आता प्रमाणपत्र वितरणाच्या अनुषंगाने पावलं टाकण्यात आलेली आहेत। त्या कुणबी प्रमाणपत्र वितरण जे आहे ते मराठवाड्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आता नेमकी कशी पावलं टाकली जातात ती आता आपण या बातमीत बघणार आहोत। मराठवाड्यात आजपासून ही अंमलबजावणी सुरू झाली। काही ठिकाणी नवीन जी आर नुसार ग्राम महसूल समितीकडनं कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आणि प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। त्यामुळे नवीन आणि जुन्या जी आरचा संयुक्त वापर करत प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, तर धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते 4 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं। हिंगोली जिल्ह्यात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या नागरिकांना जातीचं प्रमाणपत्र देण्यात आलं। दरम्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणपत्र वितरित झाली, निकष काय लावण्यात आले बघूया। तर ही जी माहिती समोर येते त्यानुसार धाराशिवमध्ये आपण बघूया। सगळ्यात सुरुवातीला वितरित प्रमाणपत्र संख्या आहे 4। नवीन जी आर मधली कागदपत्र पडताळणी करण्यात आली, त्या आधारे हे वितरण पार पडले। लातूरमध्ये वितरित प्रमाणपत्र संख्या आहे 2। हैदराबाद गॅझेटनुसार ही प्रमाणपत्र देण्यात आली आहे। तर तिकडे हिंगोलीमध्ये वितरित प्रमाणपत्र संख्या आहे 50। शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीनुसार हे वितरण पार पडले। परभणी वितरित प्रमाणपत्र संख्या आहे 15। जुन्या नोंदींच्या आधारे वितरण झालं। बीडमध्ये 5 प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत। जुन्या नव्या जी आरचा संयुक्त आधार घेत हे वितरण पार पडले।